नमस्कार. सकलमच्या आजच्या बातमीवर आपलं मनापासून स्वागत. नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. भाजप आयटी सेलमध्ये मोठा बदल, अमित मालवीय आऊट तर दीपक म्हस्के इन. नाशिक आणि रायगडचा फैसला, राष्ट्रवादीला दुहेरी धक्का. गोगावले आणि महाजन यांच्या गळात पालकमंत्री पदाची माळ. सुरुवात करूया पहिल्या हेडलाईन पासून. भारतीय राजकारणाच्या डिजिटल आखाड्यातून आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या एका दशकाहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेल आणि सोशल मीडियाची धुरा सांभाळणारे वादग्रस्त पण तितकेच चर्चेत असलेले नाव म्हणजे अमित मालवीय. यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे आणि त्यांच्या जागी ज्या नावाची घोषणा झाली आहे ते नाव ऐकून राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते नाव आहे दीपक म्हस्के. 2015 साली जेव्हा भाजपने अधिकृतपणे आपला आयटी सेल विस्तारण्याचे ठरवले तेव्हा अमित मालवीय यांच्याकडे हे नेतृत्व देण्यात आले होते. देशात कोट्यावधी कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे, ट्विटरवर नरेटिव्ह सेट करणे आणि विरोधकांवर अत्यंत आक्रमक पद्धतीने डिजिटल हल्ला चढवणे ही मालवीय यांच्या कार्यकाळाची ओळख बनली होती. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळालेल्या यशातही त्यांचा सहभाग मानला जातो. पण मग प्रश्न पडतो की एवढ्या पॉवरफुल व्यक्तीला अचानक का हटवण्यात आलं? राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलीकडच्या काळात भाजपचे सोशल मीडियावरील वर्चस्व काहीसे कमी होताना दिसत होते. विशेषतः जेनझी म्हणजेच नव्या पिढीची आंदोलने आणि सोशल मीडियावर तयार झालेले कॉक्रोच जनता पार्टी सारख्या नव्या विरोधी ट्रेंडमुळे भाजपच्या आयटी सेल समोर मोठे आव्हान उभे राहिले होते. याशिवाय मालवीय यांच्यावर अनेकदा फेक न्यूज पसरवण्याचेही आरोप झाले, ज्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला अनेकदा धक्का बसला. त्यामुळे भाजपला आता कोर्स करेक्शन म्हणजेच एका शांत आणि विचारपूर्वक रणनीतीची गरज होती. या नियुक्तीचा अर्थ खूप खोल आहे. मालवीय यांची पद्धत अतिशय आक्रमक होती, पण आता भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना आयटी सेलमध्ये शांतता आणि अचूकता हवी आहे. दीपक म्हस्के हे केवळ राजकीय विरोधकांना तुटून पडणारे नेते नाहीत, तर ते गव्हर्नन्स डेटा वापरणारे तज्ज्ञ आहेत. सरकारी योजनांचा लाभ कोणत्या गटाला मिळाला आहे, कुठल्या भागात पक्षाला कमी मते मिळाली आहेत, अशा अचूक माहितीच्या आधारे ते डिजिटल कॅम्पेन डिझाईन करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आता भाजपचा सोशल मीडिया निव्वळ भावनिक मुद्द्यांवर न चालता तो पूर्णपणे माहिती आणि आकडेवारीवर म्हणजे डेटा ड्रिव्हनवर चालणार आहे. आगामी काळात ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहेत तिथे हा सायंटिफिक अप्रोच खूप निर्णायक ठरू शकतो. आता वळूया दुसऱ्या बातमीकडे. गेल्या 1.5 वर्षापासून ज्या एका निर्णयाची राजकीय वर्तुळात आणि विशेषतः महायुतीमध्ये सर्वाधिक चर्चा होती तो निर्णय अखेर झाला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाची बहुचर्चित आणि रखडलेला तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भाजप आणि शिवसेनेला मोठी लॉटरी लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मात्र त्यांच्या हक्काच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं आहे. नाशिक जिल्ह्याला गेल्या 1.5 वर्षापासून अधिकृत पालकमंत्री नव्हता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते कुंभमेळा मंत्री म्हणून नाशिकचे अघोषित पालकमंत्री म्हणून कारभार पाहत होते. नाशिक जिल्ह्याचे संख्याबळ पाहिले तर 15 पैकी सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे. याच भक्कम संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादीने नाशिकच्या पालकमंत्री पदावर आपला हक्क सांगितला होता. राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. या नेत्यांनी उघडपणे पडद्या मागूनही जोरदार मोर्चे बांधणी केली होती. पण राजकारणात नेहमीच फक्त संख्याबळ चालत नाही, तर राजकीय डावपेचही महत्वाचे ठरतात. राष्ट्रवादीला केवळ नाशिकमध्येच नाही तर रायगडमध्येही मोठा राजकीय धक्का बसलाय. रायगडच्या पालकमंत्री पदावरून तर महायुतीमध्ये 1.5 वर्षापासून उघड संघर्ष सुरू होता. सुरुवातीला हे पद राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे यांच्याकडे होते 2020 ते 2022 या काळात. पुढे जानेवारी 2025 मध्ये राज्य शासनाने रायगडचे पालकमंत्रीपद पुन्हा आदित्य तटकरे यांच्याकडे सोपवण्याची घोषणा केली होती. परंतु शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी तीव्र विरोध केला. हा अंतर्गत दबाव इतका वाढला होता की मुख्यमंत्री पदावर असताना या निर्णयाला काही काळ स्थगिती द्यावी लागली होती. अखेर या संघर्षात शिवसेनेची सरशी झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी रायगडची जबाबदारी एकनाथ शिंदेचे विश्वासू भरत गोगावले यांच्याकडे सोपवली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासाठी हा त्यांच्या स्वतःच्याच बालेकिल्ल्यात मिळालेला मोठा राजकीय धक्का आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की संख्याबळ असूनही राष्ट्रवादीवर ही वेळ का आली? सध्या पक्षात समन्वयाचा मोठा अभाव हे उघडच आहे. त्यातच पक्षाचे नेतृत्व सुनेत्र पवार यांच्याकडे आल्यावर पक्षातील अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये एक वाक्यता नसल्याचे चित्र दिसते. याच अंतर्गत विसंवादाचा आणि समन्वयाच्या अभावाचा फायदा भाजप आणि शिवसेनेने घेतलेला दिसतोय. या संपूर्ण घडामोडीचा सारांश असा की आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर भाजपने नाशिक सारख्या महत्वाचा गड आपल्या ताब्यात पक्का केलाय. पण गिरीश महाजनांना आता खड्डे, रखडलेली कामे आणि विरोधकांसह मित्र पक्षांची नाराजी अशा अनेक आघाड्यांवर लढावे लागणार आहे.
दुसरीकडे नेतृत्वातील बदल आणि अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये आपले पूर्वीचे वजन टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आजच्या बातमीपत्रात इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.